नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. चैत्र नवरात्रीची सुरुवात दिनांक 19 मार्च पासून सुरू होत आहे आणि हे नवरात्र 27 मार्च पर्यंत असतील. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला 4 नवरात्र लागतात. त्यापैकी सुरुवात होते चैत्र नवरात्रीपासून. अतिशय सुंदर असा पर्वकाल आई भगवती आपल्या भक्तांना देत असते आणि ह्या पर्वकालाची पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चैत्र नवरात्री बऱ्याच घरामध्ये अश्विनी नवरात्राची स्थापना असते, परंतु ज्यांच्या घरामध्ये अश्विनी नवरात्र बसतात आणि चैत्र नवरात्र बसत नाही, अशा प्रत्येक उपासकाने या चैत्र नवरात्रीमध्ये उपासना करण्याचा लाभ नक्की घेतला पाहिजे. चैत्र नवरात्री हा दैवी स्त्री शक्ती असलेल्या माता दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित केलेला असा हा शक्तिशाली रात्रीचा पर्वकाळ आहे. या चैत्र नवरात्राची सुरुवात 19 मार्च 2026 रोजी होते आणि 27 मार्च 2026 रोजी याचे पारण केले जातात. हा हिंदू नववर्षाची सुरुवात असून आध्यात्मिक शुद्धीकरण, आत्मसाक्षात्कार आणि शक्ती म्हणजेच विश्वाची वैश्विक ऊर्जा या प्रती भक्तीचा हा काळ आहे. या उत्सवात अतिशय कठोर पालन करण्याची काही गरज नाही. यामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान आणि ब्रह्मांडाची जवळीक करून आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या आनंदाने, उत्साहाने नवदुर्गेची कृपा प्राप्ती करून घेण्याचे हे सुंदर असे नवरात्री आपल्याला प्राप्त होत आहे. पहिला दिवस येतो माता शैलपुत्रीचा, दुसरा दिवस मा ब्रह्मचारिणीचा, तिसरा मा चंद्रघंटेचा, चौथा मा कुष्मांडेचा, पाचवा माता स्कंदमातेचा, सहावा मा कात्यायणीचा, सातवा दिवस येतो कालरात्रीचा आणि आठवा दिवस येतो महागौरीचा, नववा दिवस येतो मा सिद्धिदात्रीचा आणि त्यानंतर नवरात्राची पूर्णता होते. त्यासोबतच रामनवमी सुद्धा साजरी केली जाते. याच पर्व कालामध्ये रामाचे सुद्धा नवरात्र मोठ्या उत्साहाने, ज्यांचं कुलदैवत प्रभू रामचंद्र आहेत, बालाजीचे नवरात्र याच पर्व कालामध्ये होत असतात. आता या दिवसांमध्ये जसं आपण 9 दिवसांची अश्विनी नवरात्रात साधना करतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वास्तूमध्ये जरी आपल्याकडे हे नवरात्र असू देत किंवा नसू देत, ज्यांच्याकडे हे नवरात्र नाही त्यांनी सुद्धा या वसंत ऋतूमध्ये हिंदू नववर्षाची सुरुवात असताना आत्मशुद्धीचा आणि शक्तीचा हा भक्तीचा काळ जर आपल्याला मिळत असेल, तर आपल्या आयुष्यावर, वाईटावर चांगल्या विजयाचं प्रतीक म्हणून आपल्याला प्रभू रामचंद्रांची आणि आई भगवतीची उपासना या 9 दिवसांमध्ये करायची आहे. या नवरात्रींना आध्यात्मिक ज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास असं मानलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा आध्यात्मिक जागृतीचा एक वेगळा टप्पा आपल्याला अनुभवायला मिळत असतो. चैत्र नवरात्री हा एक आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असा काळ आहे. यामध्ये सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपण नियमितपणे जप करून मन शुद्ध होण्यासाठी आणि स्वतःला माता दुर्गेच्या दिव्य ऊर्जेशी एकरूप करण्याची ही सुवर्ण वेळ आपल्याला प्राप्त होत असते. या मंत्राच्या ध्यान साधनेमुळे आपल्या शरीरात असणाऱ्या 7 चक्रांना जागृती होत असते. 7ही चक्र जागृत होऊन आपल्याला उत्तम बळ आणि सतसत विवेक बुद्धी प्रदान करण्याचा हाच तो कालावधी म्हणजेच चैत्र नवरात्री. या नवरात्रीमध्ये ज्या घरामध्ये सतत वाद होतात, ज्या घरामध्ये वातावरण हे सतत कटकटीचं असतं, अशा प्रत्येक घरामध्ये कुंजिका स्तोत्राचं पठण होणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला शक्य असेल तर पूर्ण 9 दिवस आदिमायेचा जागर करत आपण हवन नियमितपणे करणं गरजेचं आहे. या 9 दिवसांमध्ये दुर्गा स्वरूप आपल्या घरामध्ये असणारी आपली कुलस्वामिनी, जी कुलस्वामिनी आपल्याला धन, ज्ञान आणि बल प्रदान करते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे संभ्रमित न होता की साधना कुठली करावी, उपासना कशी करावी, या गोष्टीमध्ये संभ्रमित न होता आपल्या घराला जी कुलस्वामिनी आपल्याला दिलेली आहे, त्या कुलस्वामिनीची उपासना या पर्व कालामध्ये आपण अवश्य केली पाहिजे. मग यामध्ये तुम्ही कुलस्वामिनी स्तोत्र, देवी कवच, देवी स्तुती, देवी महात्म्य या मंत्रांचा, या स्तोत्रांचा पठण तुम्ही अवश्य करू शकता. आपल्या वास्तूमध्ये शंखनाद अवश्य झाला पाहिजे. आपल्या वास्तूमध्ये तुपाचा दिवा लावून आदिमायेची आरती केली पाहिजे आणि ही आरती आर्त भावाने केली तरच तुम्हाला त्या आरतीचा नक्कीच लाभ होणार आहे. या 9 दिवसांच्या पर्व कालामध्ये नेहमीच काही गोष्टी मागण्यासाठी करायच्या नसतात.
तर सुरुवातीला जर तुम्ही नववर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही परिपूर्ण भगवतीला शरण गेलात तर ही आदिमाया भक्तांचं सदैव रक्षण करत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवतीचा जागर होऊ द्या, आपल्या अंतःकरणामध्ये भगवतीचं मान कायम असू द्या, स्त्री शक्तीचा सन्मान करा. यामध्ये कुमारिका पूजन आपल्या यथाशक्ती पंचमी, अष्टमी किंवा नवमी या दिवशी आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती कुमारिकेला पूजन द्या किंवा शक्य नसेल तर किमान कोशिंबीर जी असते, सगळे फळं एकत्र करून जी कोशिंबीर बनवली जाते ती कोशिंबीर जर दिवस कुमारिकेला खाऊ घातली तर तुमच्या पत्रिकेतील शुक्र ग्रहाची बलवत्ता प्राप्त व्हायला नक्की मदत होणार आहे. या 9 दिवसाच्या साधनेमध्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नरवाण मंत्राचा अधिकाधिक जप आपल्याला झाला पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवा, मन शांत ठेवा, स्थिरता ठेवा आणि सगळं काही आदिमायेच्या कृपेने छान होणार आहे हा विश्वास जर तुम्ही ठेवला तर येणारं हे नववर्ष तुम्हाला उत्तम यश देऊन आदिमायेची कृपा सावली सुद्धा नक्कीच प्राप्त करेल. त्यासोबतच या 9 दिवसांमध्ये जर आपल्याला रामरक्षा सिद्ध करायची असेल तर हाच तो पर्व काळ आहे. रोज आपल्या वास्तूमध्ये एकाच वेळी एकाच आसनावर एकाच शांततेत एकाच व्यक्तीने शांतपणे रोज 9 वेळेस जर रामरक्षा पठण केली तर ही रामरक्षा सिद्ध होत असते. रामरक्षा म्हणजे काय तर हे शब्दात सांगणं अशक्य आहे. रामरक्षा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांचं रक्षण करतात. यामध्ये ध्यानाचे श्लोक आहेत, यामध्ये शरणागतीचे श्लोक आहेत. रामरक्षा हा खूप मोठा विषय आहे बोलण्याचा, परंतु मी इथे एकच सांगू इच्छिते की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलाला प्रत्येक व्यक्तीला रामरक्षा हे स्तोत्र येणं तितकंच गरजेचं आहे. रामरक्षेचं पारायण तुम्ही या 9 दिवसांमध्ये अवश्य करा. या मंगलमय पर्वाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते. आदिमाया आदिशक्ती सदैव तुमच्यावर कृपा करो आणि प्रभू रामचंद्रांच्या सेवेत तुमचं हे वर्ष उत्तम यश कीर्ती दीर्घायू आणि निरोगी राहण्याचं लाभो हीच शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.